Hello everyone. Hello everyone. So you all have to complete your English manual and almost 12 practicals you have to write in that English manual, out of which the first practical you have to complete is self introduction and introduction of a friend. तुम्हाला सर्वांना सेल्फ इंट्रोडक्शन आणि इंट्रोडक्शन ऑफ अ फ्रेंड हे प्रॅक्टिकल नंबर 1 लिहायचं आहे आणि ते इंग्लिशच्या मॅन्युअलमध्ये लिहायचं आहे. लक्षात ठेवा, इंग्लिशचं मॅन्युअल तुम्ही सर्वांनी घेतलेलं असेल 44 रुपीज घेऊन. जर तुम्ही घेतलेलं नसेल तर तात्काळ ते घ्या आणि तुम्ही आजच हे कंप्लीट करा. तर पहिलं प्रॅक्टिकल काय असणार आहे, त्याच्या आधी काही इन्स्ट्रक्शन्स आहेत. इन्स्ट्रक्शन्स प्रॅक्टिकल शुड बी रिटन इन इंग्लिश मॅन्युअल. इंग्लिश मॅन्युअलमध्येच हे प्रॅक्टिकल्स तुम्हाला लिहायचे आहेत. मी रेडीमेड तुम्हाला हे प्रॅक्टिकल दिलेलं आहे. तुम्ही ॲज इट इज लिहा किंवा ह्याला रेफरन्स म्हणून वापरून तुम्ही तुमचं स्वतःचं लिहू शकता. If the space given in English manual is less, student can attach extra sheets of papers and write the practicals completely. जर का तुम्हाला जी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, जे प्रॅक्टिकल दिलेले आहे, ते लिहित असताना प्रॅक्टिकल इंग्लिश मॅन्युअलमध्ये दिलेली जी स्पेस आहे त्या स्पेसमध्ये जर का जागा कमी पडत असेल तर तुम्ही एक्स्ट्राचे शीट्स, एक्स्ट्राचे पेपर्स लावू शकतात, परंतु कोणतंही प्रॅक्टिकल इनकम्प्लीट तुम्ही सोडायचं नाही आहे. The same practical activity should be performed by every student with utmost sincerity. ज्यावेळेस तुमचे प्रॅक्टिकल्स असतात इंग्लिशचे, कम्युनिकेशन स्किल्स इन ब्रॅकेट इंग्लिशचे जेव्हा प्रॅक्टिकल असतात त्यावेळेस तेच प्रॅक्टिकल तुम्हाला परफॉर्म करायचं आहे. म्हणजे काय, तुम्ही एखादी गोष्ट लिहिली तर ती ओरली तुम्हाला सांगायची आहे किंवा तुम्हाला बोर्डवर लिहून ते एक्सप्लेन करायचं आहे, परफॉर्म करायचं आहे. सो आणि ते अटमोस्ट सिन्सिअरिटीने. अटमोस्ट सिन्सिअरिटी म्हणजे काय की तुम्ही 100% तयारी करून यायचं आणि 100% व्यवस्थित प्रेझेंट करायचं आहे. एक संधी असते प्रेझेंटेशनची आणि तुमचं परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्याची. सो अटमोस्ट सिन्सिअरिटी इज नीडेड. गुड हँडरायटिंग, नाईस प्रेझेंटेशन विल ब्रिंग यू एक्स्ट्रा पॉईंट्स. म्हणजे काय, तुम्ही अगदी कसंही असं स्क्रिबल करून लिहिलात आणि इकडे तिकडे कुठेही अनटायडी लिहिलात तर तुम्हाला पॉईंट्स मिळणार नाहीत. या उलट जर का तुम्ही छान हँडरायटिंग असेल, व्यवस्थित तुमचं प्रेझेंटेशन असेल तर तुम्हाला मॅक्सिमम पॉईंट्स मिळतील आणि जे इंटरनल मार्क्स आहेत तुमचे 25 पैकी ते तुम्हाला जास्तीत जास्त मिळण्यास मदत होईल. सो पहिला प्रॅक्टिकल आहे सेल्फ इंट्रोडक्शन आणि इंट्रोडक्शन ऑफ अ फ्रेंड. त्याचे पॉईंट्स मी तुम्हाला दिलेले, हे सर्व पॉईंट्स तुम्ही एक्सप्लेन करायचे आहेत. पहिला पॉईंट आहे युअर नेम, तुमचं नाव काय आहे. सेकंड पॉईंट द स्किल्स अँड द नॉलेज यू हॅव, तुमच्याकडे कोणती कोणती कौशल्य आहेत, कोणत्या प्रकारचं नॉलेज तुम्हाला आहे हे याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. युअर एरिया ऑफ इंटरेस्ट, तुम्हाला कोणती गोष्ट करायला आवडते, कोणती गोष्ट तुम्ही जास्त तुमचा इंटरेस्ट आहे ते यामध्ये लिहायचं आहे. युअर ॲम्बिशन इन लाईफ, तुमची काय गोल काय आहे लाईफचं, तुम्हाला काय बनायचं आहे ते तुम्ही यामध्ये लिहायचं आहे. रिझन बिहाइंड सिलेक्टिंग पर्टिक्युलर ब्रँच, तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग का सिलेक्ट केलं, काहीतरी तर रिझन असेल तर ते तुम्ही रिझन इथे लिहायचं आहे. युअर अचिव्हमेंट सो फार, तुमच्याकडे असलेल्या स्किल, नॉलेज आणि तुमचं अकॅडमिक एज्युकेशन या बेसिसवर तुम्ही आतापर्यंत काय काय मिळवलेलं आहे, कोणते प्राइजेस मिळवलेले आहेत, काय ते सर्व तुम्ही यामध्ये लिहायचं आहे. आणि एनी अदर पॉईंट अबाउट यू दॅट डिझर्व्स टू बी मेन्शन, म्हणजे काय, मी सांगितलेल्या पॉईंट्सच्या व्यतिरिक्त जर आणखी काही चांगले पॉईंट्स असतील तुमच्यामध्ये की जे तुम्ही स्वतःच्या इंट्रोडक्शनमध्ये सांगू शकता ते तुम्ही यामध्ये लिहायचं आहे. आता या सर्व पॉईंट्सच्या बेसिसवर मी एक तुम्हाला स्वतःची ओळख करून दिलेली आहे पुढे, परंतु हे तुम्ही प्रॅक्टिकल मॅन्युअलमध्ये कुठे लिहायचं आहे. प्रॅक्टिकल मॅन्युअलमध्ये तुम्ही हे पेज नंबर प्रैक्टिकल नंबर 11 दिलेला है तुम्हारा, प्रैक्टिकल नंबर 11 दिया हुआ है तुम्हारे इंग्लिश के मैनुअल में, तो वहाँ उसकी स्पेस में ये लिखना है. ये शुरू का जो भी इंट्रोडक्शन वगैरह है ये होने के बाद स्पेस टू राइट ऐसा आपको मैसेज आएगा, वहाँ पर आपको ये लिखना है. मी तुम्हाला एक रेडीमेड करून दिलेलं आहे इथे, हे रेडीमेड तुम्ही बघा. मी स्वतःची ओळख करून दिलेली आहे, या बेसिसवर तुम्ही स्वतःचं तयार करायचं आहे किंवा तुम्ही हे ॲज इट इज असंच लिहिलं तरी चालणार आहे. शेवटी आपल्याला इंग्लिश स्पीकिंग आणि रायटिंग हे इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. म्हणून तुम्ही हे ॲज इट इज जरी लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही स्वतःचं लिहिलं, वेल अँड गुड. मी वाचून दाखवतो. सेल्फ इंट्रोडक्शन. आय एम राम पाटील. आय हॅव कम्प्लीट knowledge of
English grammar, communication skills, and all the soft skills like stress management, motivation, conflict resolution, negotiation, decision making, time management, linguistics and stylistics, pragmatics, semantics, etc. I am very good at people skills. I can make friends easily. I have good presence of mind and sense of humor. I like the people who work sincerely and do not give any excuse for not working and their failure. I respect the people who create their own world out of nothing. I want to be an elite speaker of English in my life. I want to be recognized nationally as well as internationally. I have selected English as my special subject because of the craze this language has in India. Besides this, all my English professors were so good that I wanted to be like them. So far, I have done graduation, post graduation, Master of Philosophy in English. I have qualified for the SET exam in English. I cleared MPSC direct recruitment for the post of English lecturer in 2013. I love to sing songs and listen good music. I always love the lyrics that have profound meaning in them. I am indebted to all my friends and mentors who have helped and guided me so far in my journey. Thank you so much for being patient and listening to my brief introduction. तुम्ही अशा प्रकारे स्वतःची इंट्रोडक्शन लिहू शकता किंवा हेच कॉपी करू शकता तुमच्या मॅन्युअलमध्ये. आय डोंट माइंड. आता सेल्फ इंट्रोडक्शनच्या व्यतिरिक्त तुम्हाला इंट्रोडक्शन ऑफ अ फ्रेंड पण करायचं आहे याच प्रॅक्टिकलमध्ये. तर आपली जशी ओळख करून दिली तुम्ही, तशीच तुम्ही स्वतःच्या मित्राची पण ओळख करून द्यायची आहे आणि त्याच स्पेसमध्ये लिहायचं आहे. जे प्रॅक्टिकल नंबर 11 दिलेला आहे तुमच्या मॅन्युअलमध्ये त्यामध्येच तुम्हाला लिहायचं आहे. आणि मित्राची पण मी ओळखचं तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. तुम्ही ॲज इट इज कॉपी करू शकता किंवा तुमच्या स्वतःच्या मित्राची तुम्ही अशी इन्फॉर्मेशन लिहू शकता. पॉईंट्स तेच आहेत जे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितले. He is my friend Kishore Mahajan. We both are from the same village. We have become friends from standard 7th. He is very good at repairing and maintaining machines and computers. He has completed a diploma in electrical engineering. He is one of my brightest friends. He is always interested in new machines that are available in factories. He wants to set up his own small industry wherein he can manufacture new machines as per the requirement of customers. He wanted to settle quickly in his life, so he opted to train himself in industrial training and later did his diploma in electrical engineering. So far, he has achieved the reward of Technician of the Year 2000. He is highly a cooperative person who never underestimates others and helps anyone as per his capacity. He has contributed a lot in making me what I am today. This is a short introduction of Kishore Mahajan. Thank you so much for listening. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मित्राची पण इंट्रोडक्शन करून द्या. तिथे व्यवस्थित लिहा इंग्लिश मॅन्युअलमध्ये, जेणेकरून तुम्हाला मॅक्सिमम पॉईंट्स मिळतील. नाव देर इज अनदर टॉपिक दॅट इज सेल्फ लर्निंग असेसमेंट. दॅट इज तुम्ही स्वतः जे काही शिकणार आहे त्याच्यासाठी 25 मार्क्स दिलेले आहेत बोर्डाने तुम्हाला. अँड इन सेल्फ लर्निंग असेसमेंट एक तर तुम्हाला मायक्रो प्रोजेक्ट कंप्लीट करायचा असतो किंवा असाइनमेंट्स कंप्लीट करायचे असतात. तर मी तुम्हाला असाइनमेंट्स देणार आहे. त्यातली ही असाइनमेंट नंबर 1. आता ही लिहायची कुठे? ही तुम्ही असाइनमेंट पेजेस घ्यायचे जे बाहेर मिळतात तुम्हाला. आपल्या बाहेर जे आहे शॉप त्याच्यामध्येही मिळून जातील किंवा तुम्ही कोणत्याही सिनियरला विचारा की असाइनमेंट पेजेस कुठे मिळणार आहेत. आणि ते दोन्ही साईड रूल्ड पेजेस पाहिजेत. काही सब्जेक्टमध्ये एका साईडला ब्लँक असतात आणि एका साईडला तुम्ही रूल्ड असतात. तसं न करता इंग्लिशसाठी तुम्हाला दोन्ही साईडला रूल्ड पेजेस असतील असे घ्यायचे आहेत आणि त्याची एक फाईल तयार करायची आहे. किंवा तुम्ही 100 पेज नोटबुक जरी केलं SLA साठी तरी चालेल. मी स्वतः रेकमेंड करतो तुम्हाला की तुम्ही एक 100 पेज लॉंग नोटबुक करा, जेणेकरून तुमच्या सर्व या असाइनमेंट्स आहेत त्या सेफ राहतील. आणि प्रॅक्टिकलमध्ये जे काही तुम्ही लिहाल मॅन्युअलमध्ये आणि असाइनमेंटमध्ये तुम्ही जे काही लिहाल तुमच्या युनिट टेस्टमध्ये म्हणा किंवा बोर्ड एक्झामिनेशनमध्ये म्हणा, यातीलच क्वेश्चन्स नक्कीच असतील, एवढं लक्षात घ्या. सो राईट इन्फॉर्मेशन अबाउट युअर लोकॅलिटी. तुमची पहिली SLA ॲक्टिव्हिटी म्हणजेच असाइनमेंट आहे. राईट इन्फॉर्मेशन अबाउट युअर लोकॅलिटी. तुमच्या गावाविषयी किंवा शहराविषयी तुम्हाला लिहायचं आहे.
सो मी एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. हेच एक्झाम्पल तुम्ही कॉपी करू शकता किंवा तुमच्या गावाविषयी तुम्ही स्वतः काहीही याचा संदर्भ वापरून लिहू शकता. The example goes like this. Murbad is my village. It is situated amidst lush green fields and towering trees. It is a place of silence and peace. The gentle breeze carries the sweet scent of blooming flowers, and the soft chirping of birds fills the air. The village is full of small houses and lot of trees, shops, and small school. Children play in the rolling hills while farmers tend to their crops with care. The nearby river provides for drinking water and water for farming. As the sun sets of my village, it is a real attraction for all people who visit. It's a place where time stands still. My village has people from all communities, but we all live happily here. The village is surrounded by hills, so the temperature of village is always cool. We grow rice in our farms and a few types of vegetable. Few tall buildings are being built by some builders and local villagers, which is making my small village a little crowdy nowadays. I love my village as I have played many games in every lane and corner of it with my childhood friends. So ही तुमची असाइनमेंट नंबर 1 असणार आहे, सेल्फ लर्निंग SLA 25 मार्क्ससाठी. तर तुम्ही ही कंप्लीट करायची आहे. इन माय absence यू ऑल हॅव टू डू धिस. आणि whenever, maybe in college or maybe at your home, whenever you get time, you have to complete this writing work very quickly, because based on your SLA assignments and based on your English manuals, many questions would be there in coming unit tests as well as in board examination. So you have to take it very sincerely and complete it. Good luck. Thank you.